मुंबईतनं ही बातमी समोर येते। मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे। पवईतील गौतम नगरमध्ये पाईपलाईन फुटली आहे, त्यामुळे हजारो लाखो लिटर पाणी वाया जातंय। तातडीने पाईपलाईनची दुरुस्ती करता यावी यासाठी पाणी पुरवठा काही तास बंद राहणार आहे। एका तासापूर्वी ही पाईपलाईन फुटली होती। आता पाईपलाईन दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू झालंय। पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेलंय। त्याशिवाय काही घरांची पडझड झाली आहे। सामानाचंही नुकसान झाल्याचं पाहायला मिळालंय। अधिक माहिती जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। वैदेही, सध्या काय परिस्थिती आहे? की गेल्या 1 तासापासून खरं तर ही पाईपलाईन जी आहे ती फुटलेली बघायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात खरं तर त्या ठिकाणी जे आहे ते पाण्याचा अपव्यय झालेला देखील बघायला मिळत आहे। ज्या वेगानं पाणी येत आहे ते एकूणच त्या परिसरातला पूर्ण पाण्याचा पुरवठा जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि आता सध्या ही पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू आहे। नक्कीच धन्यवाद वैदेही, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।